नमस्कार मित्रो, शिवसेनेचा सुपडा साफ व्हायची वेळ आली आता. उद्धव ठाकरे काय, आदित्य ठाकरे काय किंवा संजय राऊत काय, यांना अद्यापपर्यंत त्याचं काहीच वाटत नाही. हेच मोठं विशेष आहे. शिवसेनेचे कोकणातले नेते, 3 वेळा आमदार असलेले राजन साळवी यांनी शिवसेना सोडली. त्याची कारणं अनेक आहेत. त्यांच्या मागे ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्सच्या नोटिसा वगैरे आहेत आणि त्या वाचवण्यासाठी म्हणून राजन साळवी तिकडे गेलेले आहेत. यापूर्वी अगदी प्रताप सरनाईक यांचं आपण 2-2.5 वर्षापूर्वी 3 पाणी पत्र जर ऐकलं असेल, त्यावेळी वाचलं असेल, तर शिवसेना सोडून जे काही नेते गेलेत त्यातले 14-15 नेते असे आहेत की त्याच्यामध्ये त्यांना ईडी, सीबीआयच्या नोटीस होत्या म्हणून ते तिकडे गेलेत. त्यांच्या पाठोपाठ एक करत रोज एक नवीन बातमी येते आहे. लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळी शिवसेनेला बऱ्यापैकी यश मिळालं. विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र शिवसेनेचा सुपडा साफ झाला. फक्त 20 जागा मिळाल्या. शिंदेच्या शिवसेनेला 60-65 जागा मिळाल्या. तेव्हापासून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जी गळती सुरू झाली ती अद्याप थांबायचं नाव घेत नाहीये. पुण्यामध्ये माजी आमदार चंद्रकांत मोकाटे त्यांनी शिवसेना सोडली. ते शिंदेच्या शिवसेनेकडे गेले. त्यांच्याबरोबर 6 माजी नगरसेवक, जे बलाढ्य नगरसेवक, स्वयंभू नगरसेवक, जुने निष्ठावंत शिवसैनिक, ते सुद्धा सोडून गेले. तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये तोच प्रकार झाला. तिथे जवळजवळ 10-15 माजी नगरसेवक हे सोडून सरळ शिंदेकडे गेले. त्याच्यानंतर पाठोपाठ नाशिकमध्ये तोच प्रकार झाला. मुंबईमध्ये सुद्धा 10-15 शिवसेनेचे कोर ग्रुपमध्ये नगरसेवक ते सुद्धा शिंदेकडे, भाजपकडे गेले आपापल्या सोयीनुसार. तोच प्रकार ठाण्यामध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, नाशिकमध्ये आहे. या पद्धतीने शिवसेनेची रोज पडझड सुरू आहे. रोज एक बुरून ढासळतोय. परंतु तरीही उद्धव ठाकरे काय किंवा संजय राऊत साहेब काय किंवा त्यांचे पुढचा आता वारसदार ते आपण म्हणतो आदित्य ठाकरे, त्यांना त्याचं काहीच पडलेलं नाही. सर, ठाकरेंची भाषा अशी दिसते, ज्यांना जायचं त्यांनी जा. संजय राऊत साहेब खुशाल त्यांना नाही त्या भाषेमध्ये बोलतायत. त्याच्यामुळं उरलेले राहिलेले निष्ठावंत शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते ते सुद्धा आणखी नाराज होत चाललेले आहेत. जे विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीच्या आशेने आलेले दुसऱ्या पक्षाचे शिवसेनेत आलेले ते सुद्धा पुन्हा आपल्या पक्षामध्ये स्वग्रही चाललेले. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे एक ज्येष्ठ नेते, ते 3 टर्म नगरसेवक आणि भाजपची सत्ता असताना इथे 5 वर्ष सलग सत्ताधारी भाजपचे सत्तारूढ नेते म्हणून महापालिकेत होते. ते 3.5-4 महिन्यापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. ते एकनाथ पवार, त्यांना लोहा कंधार मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवारी दिली. तेथे त्यांचा पराभव झाला. एकनाथ पवारांना पराभवानंतरचा आणखीन वाईट अनुभव आला. त्यांनी परत भाजपमध्ये जायचा निर्णय घेतला. आज नांदेडमध्ये जो कार्यक्रम झाला, भाजपचा मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये एकनाथ पवार यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष मधुकर चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. एकनाथ पवार पुन्हा पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करतील नाही करतील हे अद्याप माहीत नाही. परंतु एकनाथ पवारांसारखं एक चांगलं खंबीर नेतृत्व शिवसेनेला आयतं मिळालं होतं, ते सुद्धा गेलं. एकनाथ पवारांनी यापूर्वी भोसरी विधानसभा मतदारसंघातून बऱ्यापैकी 45,000 मतं घेतली होती. विधानसभा लढली होती त्यांनी. पुन्हा त्यांना आमदार व्हायची अपेक्षा होती म्हणून ते लोहा कंधार मतदारसंघामध्ये सोयीचं म्हणून शिवसेनेच्या वतीने तिकडे गेले होते. नाही पटलं, पुन्हा स्वग्रही गेले. ठीक आहे, भाजपमधून आलेले एकनाथ पवार पुन्हा भाजपमध्ये गेले, त्यात विशेष काही नाही. परंतु पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपमध्ये आपलं राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले किंवा भाजपमधून आलेले किंवा अन्य पक्षातून आलेले जे काही इतर पदाधिकारी, नगरसेवक किंवा माजी नगरसेवक, नेते आहेत, जे लोकसभा निवडणुकीच्या अपेक्षेने आले, लोकसभेला उमेदवारी घेतली, ते संजय वागेरे यांची आता त्यांच्याकडे शहरात अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवत केली. पण संजय वागेरे सुद्धा नाराज आहेत. शिवसेनेचे 40 वर्ष निष्ठावंत म्हणून ज्यांची नावं घेतली जातात ते सुद्धा आता शिवसेना सोडायच्या मनस्थितीत आहेत. शिवसेनेमध्ये आलेले भोसरीतील काही भाजपचे मोठे पदाधिकारी ते सुद्धा शिवसेना सोडायच्या विचारात आहे. म्हणजे पिंपरी चिंचवड शहरापुरता हा विषय मी सांगतो तुम्हाला. हीच परिस्थिती पुण्यामध्ये आहे, हीच परिस्थिती मुंबईमध्ये आहे, नाशिकमध्ये आहे, औरंगाबादला आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. ही सगळं पाहिल्यावरती शिवसेनेला या पुढच्या काळामध्ये येणाऱ्या ज्या महापालिका, जिल्हा परिषदा किंवा नगरपालिका, ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका आहेत त्या लढायच्यात की नाही, त्यांना उमेदवार मिळतील की नाही, अशी आता परिस्थिती निर्माण होत चाललेली आहे.
आणि इतकं सगळी पडझड सुरू आहे, इतकी मोठी गळती सुरू आहे, आणि अशाही परिस्थितीमध्ये संघटना बळकट करायची, कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी बोलायचं, तर त्याऐवजी राऊत साहेब ज्या पद्धतीने एकमेकांना गेलेल्या नेत्यांविषयी बोलतात त्याच्यामुळे नाराजीचा सूर आणखीन वाढतो, नाराजी वाढत चालली. शिवसेनेचे लोकसभेतील जे खासदार आहेत त्यापैकी 6-7 खासदारांनी शिंदेंच्या आपल्या जुन्या मित्रांबरोबर, शिंदेंच्या शिवसेनेचे जे खासदार आहेत त्यांच्याबरोबर दिल्लीमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. त्याच्यामध्ये बातम्या सुरू झाल्यात की ठाकरे गटाचे 6 खासदार हे आता शिंदेंच्या गाळाला लागलेत. अशाच पद्धतीने विधानसभेचे जे काही जेमतेम 20 आमदार आहेत त्यापैकी 10 आमदार ते सुद्धा आता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत. थोडक्यात शिवसेनेचं विसर्जन करायचं ठरवलं की काय या लोकांनी, असं वाटतंय. जे लोक ईडी, CBI, इन्कम टॅक्स किंवा अन्य कोणत्या प्रकरणामुळे, अन्य कारवाईच्या भीतीपोटी शिवसेना सोडून, म्हणजे ठाकरेंची शिवसेना सोडून शिंदेच्या शिवसेनेत किंवा भाजपमध्ये गेलेले आहेत, त्यांची काही प्रकरणं बऱ्यापैकी नील झालेली आहेत, काही फायली पेंडिंग आहेत. परंतु ईडी, CBI, इन्कम टॅक्स याला घाबरून जे भाजपमध्ये गेलेत, जे शिंदेच्या शिवसेनेत गेलेत किंवा जे राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत अजित पवारांच्या, त्यांच्या मागचं त्यांच्यावरची टांगती तलवार अद्याप तशीच कायम आहे. म्हणजे आज राजन साळवी गेलेत, राजन साळवींना सुद्धा इन्कम टॅक्सच्या नोटीस होता, त्यांच्या मिसेसला सुद्धा इन्कम टॅक्सची नोटीस होती म्हणून ते गेलेत. कदाचित आपल्याला आहे ते कमवलेलं आतापर्यंत जे वैभव आहे, नाव आहे, जे गेल्या 30-40 वर्षात राजकारणातून जे आपण स्वतःचे मालमत्ता कमावली, अगदी थोडक्यात स्पष्ट सांगायचं ते आहे ते सगळं भुईसपाट होईल की काय या भीतीपोटी हे सगळे नेते शिवसेना सोडत आहेत. त्यामुळे शिवसेनेला पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये किती जागा मिळतील, किती उमेदवार त्यांचे असतील याविषयी सगळा अंधार आहे. अशा परिस्थितीमध्ये राऊत साहेबांची भाषा थोडं संयमाची पाहिजे. उद्धव ठाकरेंची भाषा ही कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये किमान सामोपचाराची पाहिजे. गेले ते गेले किंवा जायचं त्यांनी जा ह्या पद्धतीने जर उद्धव ठाकरे म्हणणार असतील तर मला वाटतं शिवसेना भवनला टाळं ठोकायची वेळ. म्हणजे आज ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे बालेकिल्ले म्हणतो आपण ते सगळे बालेकिल्ले ढासळलेले आहेत. मुंबई महापालिका पुन्हा शिवसेनेच्या हातात येण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. भाजप आणि शिंदेची शिवसेना मिळून कदाचित मुंबई महापालिका पुढच्या वेळेस हातात घेतील. आतापर्यंत गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रात जे काही राजकारण सुरू आहे, भाजपने जे तोडफोड केली किंवा शिवसेना ठाकरेंची फोडली, राष्ट्रवादी पवारांची फोडली, हे सगळ्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्याच्या मागचा मूळ जो मुख्य हेतू आहे मुंबई महापालिका, ज्याच्यामध्ये शिवसेनेचा प्राण आहे, पोपटाचा प्राण, थोडक्यामध्ये शिवसेनेचा प्राण मुंबई महापालिकेत आहे. ती मुंबई महापालिका एकदा हातातून घेतली की शिवसेना गपगार होणार, थोडक्यामध्ये शिवसेनेचं गतप्राण होणार, अशी ती परिस्थिती आहे. मुंबई महापालिकेभोवती हे सगळं राजकारण फिरत आहे. आणि आज जर संपूर्ण राजकीय सिनेरिओ पाहिला आपण, राज्यातला घडामोडी पाहिल्या, तर मला वाटतं शिवसेनेच्या दृष्टीने ही चिंताजनक परिस्थिती आहे. आपला मराठी अजेंडा, मराठी माणसाचा अजेंडा मुंबईमधला शिवसेनेने केव्हाच गमावलेला आहे. राज ठाकरेंनी बऱ्यापैकी त्याच्यावरती कब्जा मिळवलेला आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांनी बऱ्यापैकी निवडणुका आतापर्यंत लढवल्या. आता परिस्थिती अशी झाली आहे, धीड गुजरी परिस्थिती ज्याला म्हणतात, धड ना मराठी, धड ना हिंदुत्व किंवा धड ना ते महाआघाडी. महाआघाडीचं तर 3-13 वाजल्यात जमा आहे. म्हणजे महाआघाडीची परिस्थिती आता पाहिली तर शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात कुठेही ताळमेळ नाहीये. त्याच्यामुळं महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका ह्या ज्या निवडणुका पुढच्या येऊ घातलेल्या आहेत, होणार की नाही ह्या निवडणुका ही अद्यापर्यंत नक्की नाही. 25 तारखेला, 25 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात याविषयी काय निर्णय होतो त्याच्यावरती ते भवितव्य राहणार. पण महाआघाडीचा पोपट मेल्यात जमा आहे. फक्त पोपट मेला हे कोणी सांगायचं, हा तेवढी औपचारिकता फक्त बाकी आहे. त्याच्यामुळं शिवसेनेला या पुढच्या काळामध्ये ना शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ मिळणार ना काँग्रेसची साथ मिळणार. त्याच्यामुळे मुंबई परिसरामध्ये किंवा मुंबई शहरामध्ये जर शिवसेनेला महापालिका लढवायची असेल तर शिवसेनेची खरी कसोटी लागणार आहे, फार मोठी परीक्षा होणार आहे. आणि आता सगळी परिस्थिती जर पाहिली तर मला वाटत नाही की शिवसेना
महाराष्ट्रात ना मुंबईमध्ये, ना पुण्यामध्ये, ना पिंपरी चिंचवडमध्ये, ना छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर वगैरे तो विदर्भ मराठवाडा तर दूरच पाहते. पण शिवसेनेचे ओव्हरऑल संपूर्ण जर परिस्थिती पाहिली, अत्यंत चिंताजनक हे औदासीन्य आहे. त्यासाठी ठाकरे कंपनीने, राऊत साहेबांनी, आदित्य ठाकरेंनी त्यांची भाषा थोडी सामोपचाराची ठेवायला पाहिजे. अदरवाईज या पुढच्या काळामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं दुकान बंद करायची वेळ येणार आहे. त्याच्यामुळं जे त्यांच्याबरोबर जे आतापर्यंत निष्ठेने राहिलेले शिवसैनिक आहेत त्यांची मात्र आत्ता अक्षरशः उत्तरोड चालू आहे. सत्ता नाही, या पुढच्या 5 वर्षाच्या काळात ती येण्याची शक्यता सुतराम नाही. धड विरोधकाच्या भूमिकेमध्ये जाऊन आंदोलनं करावीत वेगवेगळी, तशीही परिस्थिती नाही. प्रत्येकाला कारवाईची भीती असते. त्याच्यामुळं संघटन ज्याला म्हणतात ते संघटन अक्षरशः खिळखिळ झालेलं आहे, काहीही राहिलेलं नाहीये. कुठे जा, ना शहर प्रमुख धड आहे, ना जिल्हा प्रमुख आहेत, तर तुमचे संघटक तर एक जण दणदण चाललेले आहेत. एकनाथ पवार हे त्याचं एक उदाहरण आहे. एकनाथ पवार फार भाजपच्या ह्याच्यात त्यांचे का मूळचे हाडाचे शिवसैनिक होते अशातला बिलकुल भाग नाही, परंतु हे निमित्त झालंय. पण एक माणूस तुमचा सोडून जात असताना राजकारणामध्ये त्याला रोखण्यासाठी किमान प्रयत्न करायला पाहिजे, ते पण होताना दिसत नाहीये. हे सगळं जर पाहिले ना तर शिवसेनेच्या बाबतीमध्ये पुढचा काळ हा फार कठीण आहे, ते नक्की. राजन साळवी गेलेत, त्यांच्या वैयक्तिक काही कारणं असतील, परंतु त्यांच्यासारखा नेता जाताना त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणं हे चुकीचं होतं. किमान इतकं तरी पथ्य पाळलं पाहिजे शिवसेनेने, अन्यथा जे आहे नाही ते सुद्धा हातातून निसटून जाईल. राहील फक्त त्याच्यामध्ये 2-3 राहतील शिवसेनेतले. जसे एकदा नाना पाटेकर बोलले होते बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीमध्ये, म्हणजे ते नेमकं विधान आता सांगता येत नाही ते, पण नाना पाटेकर बोलले होते मागे पाहिलं तर माझ्या कोणीच नाहीये, मी एकटाच पुढे चाललेलो आहे. तशी परिस्थिती उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये उद्भवू शकते, एवढंच आता आपण म्हणू शकतो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.